सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य खिरपाणी धबधब्याने पुन्हा एकदा एका आईवडिलांचा आधार हिरावून घेतला आहे. सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय आदित्य ओळंगेचा जीव काही क्षणांच्या निष्काळजीपणामुळे कायमचा निसटला. मित्रांचे वारंवार इशारे, प्रशासनाचे धोक्याचे फलक, पण मृत्यूच्या डोहाने पुन्हा एक निष्पाप जीव गिळंकृत केला. निसर्गाच्या कुशीत बसलेला खिरपाणी धबधबा, हिरवीगार झाडे, कोसळणारा धबधबा आणि मन मोहून टाकणारे दृश्य. पण याच सौंदर्याच्या आड दडला आहे मृत्यूचा एक भयावह सापळा. अंजनगाव सुरजी येथील अवघा 16 वर्षीय आदित्य कमलेश कोळंबे आपल्या मित्रांसोबत खिरपाणी धबधबा पाहण्यासाठी गेला होता. आनंदाचे काही क्षण जगण्यासाठी केलेल्या या तरुणाच्या आयुष्याला नियतीने काही मिनिटांतच पूर्णविराम दिला. सायंकाळी 4च्या सुमारास आदित्य धोकादायक डोहात उतरण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे मित्र त्याला वारंवार थांबवत होते. पाण्यात उतरू नको, हा ढोक खूप खोल आहे, अशी विनवणीही त्यांनी केली. मात्र काही क्षणांतच आदित्य खोल पाण्याच्या गर्तेत गेला आणि पुन्हा कधीच वर आला नाही. मित्रांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. NDRFच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली. मात्र मुसळधार पाऊस, वाढता अंधार आणि वेगवान पाण्याचा प्रवाह यामुळे बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण झाला. खिरपाणीचा हा डोह यापूर्वीही अनेकांचे प्राण घेऊन गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा परिसर धोकादायक घोषित केला असून ठिकठिकाणी इशाऱ्याचे फलकही लावले आहेत. तरीही काही पर्यटक नियमांकडे दुर्लक्ष करतात, जीव धोक्यात घालून पाण्यात उतरतात किंवा सेल्फीच्या मोहापायी स्वतःच संकटाला आमंत्रण देतात. स्थानिक नागरिकांच्या मते या डोहाची खोली, वेगवान प्रवाह आणि पाण्याखालील कपारी यामुळे एकदा व्यक्ती आत गेली की तिला बाहेर काढणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे येथे कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, मजबूत सुरक्षा व्यवस्था, CCTV आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. एका निष्पाप मुलाचा मृत्यू, एका कुटुंबावर कोसळलेले दुःख आणि प्रत्येक पर्यटकाला सावध करणारा हा धडा. निसर्गाचा आनंद जरूर घ्या, पण एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभराचा अंधार ओढवू देऊ नका.